माहीत नाही हे हास्यास्पद आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी ही नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। तर आपण बघू शकता की हे सत्ताधारी जे बसलेली मंडळी आहेत सरकारचा वेळोवेळी कसा उपयोग करताना पाहतोय आपण। ते सरकार ते जो प्रकार आहे जो घोटाळा आहे पार्थ पवार यांचा जे माध्यमांसमोर आलाय त्यांनी लगेच मीटिंग घेऊन खरं तर ह्याची नैतिकता ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता। त्यांनी राजीनामा दिला नाही आणि या उलट त्यांचं नाव त्या ह्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे। मला वाटते की सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे सत्तेचा उपयोग आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग या माध्यमातून घेताना दिसतो। बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून धनंजय मुंडे यांना धक्का देण्यात आलाय। परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। शरद पवार यांच्या हस्ते सिल्वर ओकवरती हा पक्षप्रवेश पार पडला। साहेबांच्या परवानगीनं जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तिथल्यांच्या इथे प्रदेशाध्यक्ष असतील आणि आदरणीय सुप्रियाताई यांच्या सर्वांच्या मान्यतेने ही आज प्रवेशही झालेला आहे आणि नियुक्त्याही झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मी पक्षाचे आभार मानणार आहे की पक्षाने या दोन्ही गोष्टी यांना प्रवेशही दिला आणि या दोघांना नियुक्ती पण दिलेली आहे। मुंबईतील आंदोलन